चला 200 लोक नाहीत ते 200 लोक म्हणताल नाही तर 200 लॉग्स लॉग म्हणजे उंडका लाकडाचा मोठा उंडका त्यांना स्टॅक केलं एकावर एक रचलेलं आहे तर सगळ्यात खालच्या बॉटम रो मध्ये 20 लॉग्स आहेत त्याच्यावर 19 मग 18 असं वर चालले हे असं आहे उतरण बनते पिरॅमिड टाईप असा एक क्वेश्चन एनसीआरटीत होता हाऊ मेनी रोज आर देअर आर दी 200 लॉग्स प्लेस्ड इन अँड हाऊ मेनी लॉग्स आर इन द टॉप रो करा विचार करा या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एसएन चा फॉर्म्युला लावायचा आहे तर बघा 200 लॉग्स बद्दल बोलतोय एन माहित नाही इथे 2 इंटू 20 एन मायनस 1 आणि इथे डिफरन्स कितीचा आहे निगेटिव्ह 1चा आहे ठीक आहे तर इथं तुम्हाला घ्यायचे 200 लॉग्स बद्दल हा बोलत आहे हा होईल 40 मायनस एन प्लस 1 तर हा इकडे जाऊन होईल 400 एन इंटू 41 मायनस एन इथून 41 एन मायनस एन स्क्वेअर तर एन स्क्वेअर मायनस 41 एन प्लस 400 आता याचे दोन फॅक्टर येतात एन मायनस 16 आणि एन मायनस 25 तर एन 16 येतो आणि एन 25 येतो आता जर तुम्ही एन 25 घेतलं तर डी जो येईल तुमचा पुढे तो निगेटिव्ह मध्ये जाईल तर इथे तुम्हाला एन 25 नाही घेता येत तुम्हाला दोन्ही पॉसिबिलिटी चेक करावं लागतात तर एन ला काय ठेवावं लागेल 16 आणि मग तुम्हाला चेक करायचंय 16th रो जी आहे त्याच्यात कारण कमी कमी होत चाललेले तर A16 काढा A16 साठी A प्लस एन डी तर इथे येईल 5 लॉग्स तर 5 लॉग येतील 16 रोज येतील ठीक आहे चलो आगे बढ़ो मध्ये मध्ये बोल नका चांगले प्रश्न आहेत स्पायरल वाला राहू द्या थोडा वेळ हा करा मुद्दाम मी थोडे एमसीक्यू ठेवलेत हा काही ना काही टॅली तर करता येईल आन्सर ट्राय दिस पहा पेनाल्टी वर्क आहे पहिल्या दिवशी 200 मग 250 असं प्रत्येक दिवशी 50 रुपयाने वाढत आहे पेनल्टी तर 30 डेज जर काम डिले केलं त्याने 1 महिना तर त्याला पेनल्टी किती रुपये लागेल तर इथे तुम्हाला काढायचं S30 याला घ्या इथे होईल 2 इंटू 200 इथे होईल 29 आणि डिफरन्स आहे प्लस 50 हे झालं 15 इथं झालं 400 तर हे झालं 15 इंटू 1850 0 75 7 120 7 27 12 इथे झाले 27 तर त्याला पेनाल्टी बसेल 27,750 ऑप्शन ए नाही ना बेटा टोटल पेनाल्टी पे म्हणते ना त्याला पहिल्या हे बघ रूल कसा आहे ए काम सांगितलेल्या दिवशी जर स्टार्ट नाही झालं तर त्याला पहिल्या दिवशी मग तिथून त्याचं डिले जसा होईल त्याला पेनाल्टी लागेल 1 दिवस लेट केला तर 200 रुपये दुसऱ्या दिवशी काम सुरू नाही झालं तर 250 म्हणजे जेवढे दिवस तो डिले करेल त्या तारखेच्या नंतर बियॉन्ड द सर्टन डेट म्हणते ना तिथून पुढे तर त्याला 50 रुपये स्टार्टिंग फ्रॉम 200 तो इन्क्रीज करत राहणार असं जर त्याचं काम 30 दिवस त्यानं लेट केलं ते म्हणलं जाऊ द्या पेनाल्टी भरू एवढी पण आपल्याला आता सुरू होत नाही करतात तर त्याला एवढी पेनाल्टी द्यावी लागेल म्हणजे टोटल पेनाल्टी विचारली म्हणून SN तुम्हाला असं विचारलं जाते हे बघा हिने एक चांगला प्रश्न इथे कन्सिडर केलेला आहे खूप मुलं हे कन्फ्यूज होतात इथे AN राहील का SN राहील तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला हा क्वेश्चन असा असता व्हॉट इज द पेनाल्टी ऑन 30th डे 30व्या दिवशी त्याला किती पेनाल्टी लागेल तर A30 काढायचंय आणि इथं तुम्हाला विचारलंय हाऊ मच मनी डज द कॉन्ट्रॅक्टर हॅव टू पे ॲज अ पेनाल्टी म्हणजे पूर्ण पेनाल्टी 30 दिवसासाठीची म्हणून तुम्हाला SN काढायचं तर ही लँग्वेज खूप महत्वाची असते वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये नाही येते सगळं पण कळत नाही चलो नेक्स्ट
पहा काय म्हणतो तो, पोटॅटो रेसमध्ये बकेट एका स्टार्टिंग पॉइंटला ठेवली आहे. समजा ही इथे ती बकेट आहे. ती बकेट फर्स्ट पोटॅटो पासून 5 मीटर डिस्टन्सवर आहे. नंतर बाकीचे 3 मीटर्स आहेत. म्हणजे इथलं जे डिस्टन्स आहे ना 3 आहे. म्हणजे ओव्हरऑल इथून 8 मीटर आहे. स्टार्टिंग पॉइंट पासून. मी मुद्दाम तसं काढले, लक्ष द्या. असे 10 पोटॅटो ठेवलेत. हा 10th आहे. त्याच्यामध्ये बाकीचे आहेत. बघा, एका लाईनमध्ये ठेवलेले आहेत. लाईनमध्ये ठेवले या वर्डला खूप महत्व आहे. माझ्यासारखा टीचर या क्वेश्चनला एका सर्कलमध्ये ठेवले म्हणला असता. आणि एपीला मी सर्कलच्या फॉर्म्युल्यासोबत अटॅच करू शकलो असतो. पण ते मी जेई मेन्समध्ये करतो, इथे नाही. ते 10 पोटॅटोज एका लाईनमध्ये ठेवले. कॉम्पिटिटर काय करतो, नियरेस्ट पोटॅटो स्टार्टिंग पॉइंट पासून पहिल्यांदा तो उचलतो, परत मागे धावत जातो आणि बकेटमध्ये तो टाकतो. म्हणजे इथे जर तो कॉम्पिटिटर असेल तर फर्स्ट पोटॅटो इज द नियरेस्ट पोटॅटो. तो स्टार्टिंग पासून फर्स्ट वर येईल, 5 मीटर चालेल, रन्स बॅक, परत 5 जाईल आणि मग तो फर्स्ट पोटॅटो टाकेल. टाकल्यानंतर दुसऱ्या पोटॅटोला जायसाठी, म्हणजे इथे त्याने पहिल्या केसमध्ये 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. आता तो इथेच आहे 10 कंप्लीट झाल्यावर. तो परत किती जातो, 8 आणि परत 8, 16. थर्ड पोटॅटो साठी जातो तो, बघा इथपर्यंत 8 होतं, 11 3 वर, पुन्हा 11 जाणार, 22. असं करत करत तो 8n पर्यंत जाईल. आपल्याला लक्षात यायला ही एक एपी बनते. या एपी मध्ये फर्स्ट टर्म 10 आहे, कॉमन डिफरन्स 6 आहे. तर हे त्याचं डिस्टन्सची एपी आहे. आपल्याला विचारले टोटल डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे S10 काढायचं आहे. तर n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी झालं. इथून येते 5 इंटू 45 प्लस 20 65. इट बिकम्स 370. ठीक आहे. 370. काय झालं, काय चुकलं? अरे 9 सकी 54, 54 प्लस 20 आहे ना, 74. ओके, समजलं. तर या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. फक्त याच्यामध्ये विचारलंय फायनल कोणता व्हेरिएबल हे क्रिएट म्हणजे तुमच्या डोक्यात झाला पाहिजे. टोटल डिस्टन्स बद्दल बोलायले आणि तो म्हणतो इनिशियल पॉइंट पासून मोजायचे, जे मोजायचं ते. इनिशियलहून जातो 5, रन्स बॅक पण म्हणलेलं आहे. एकदम क्वेश्चनची लँग्वेज करेक्ट आहे, कुठेही कन्फ्युजन नाही. कारण एक जरी शब्द मागे पुढे झाला ना, क्वेश्चनचा अर्थच लागत नाही. त्यांना कळत नाही नेमकं कसं होत आहे. पहा, पाहू आपण याला समजून घेऊ. आपण असं समजू की ही जी रो आहे, या रो मध्ये स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट हाऊस एंडिंग टू 49, 1 टू 49 हाऊसेस आहेत. एक एक्स नंबर असलेले घर आहे, कुठेतरी असेल इथे, मिडलला म्हणणार नाही मी, कुठेतरी आहे बिटवीन 1 and 49. कशा पद्धतीनं आहे, सम ऑफ दी नंबर्स ऑफ दी हाऊसेस प्रिसिडिंग द हाऊस नंबर एक्स. याच्या आधीचं जे घर असेल ना ते x-1 नंबरचं असेल. कळलं? प्रेसिडिंग म्हणते ह्याला सोडून, ह्याच्या आधीचं. तर तुम्हाला आधी एवढ्या घराच्या नंबरची सम काढायची. आता याच्यात किती घर आहेत, x-1च आहेत. टर्म्स किती आहेत, x-1 टर्म्स आहेत. 1 पासून स्टार्ट केल्यावर काय होणार, x-1 टर्म्स आहेत. तर याला नाही धरायचं बरं त्याच्यात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या घराच्या, हे जे पर्टिक्युलर हाऊस आहे त्याला व्हिज्युअलाइज करा, क्लिअर होईल. या घराच्या आधी जेवढे घर आहेत त्यांना जर आपण, म्हणजे इथे 1 2 3 असं करत करत आपण x-1 पर्यंत आलो आणि यांना जर मी ऍड केले यांचे हाऊस नंबर्स, त्यांची जी काही सम येईल ही सम इक्वल आहे टू द सम ऑफ द नंबर्स ऑफ द हाऊसेस फॉलोइंग इट. याच्या नंतरचं घर कोण असेल, x+1 समथिंग, असं कुठपर्यंत आहे 49. तर तुम्ही बघा, तुम्हाला
टोटल मधून ह्याला मायनस करावं लागेल. फॉलोइंग म्हणल्यावर ह्याला तर सोडावं लागेल की नाही. इथून जे घर आहेत त्याच्यातून तुम्हाला हे घर मायनस करावं लागेल. म्हणजे तुम्हाला इथून किती घरं घ्यावी लागतील? 49 मायनस एक्स घ्यावे लागतील. तर तुम्हाला काय करायचंय, या लॉजिक वरून इथपर्यंतच्या घरांची सम एस एक्स मायनस 1 हे कशाला इक्वल करायचंय? टोटल घरं घेतली आपण, 49 ची पूर्ण सम घेतली. बघा, या सम मध्ये तुम्हाला इथपर्यंतची सम मायनस तर करावंच लागेल. आणि हे घरे मोजल्या जाईल तर तुम्ही पूर्ण सम घेतली तर. बघा, इथं सगळ्यात मेन क्रिटिकल थिंकिंग आहे. इथे चुकलं की हा क्वेश्चन कळत नाही. तुम्ही आन्सर मोप सांगायला 35 म्हणून. पण ते सगळं बरबाद कार्यक्रम आहे. नीट पहा मी काय सांगायलो. मी या पुढच्या घरांचा नंबर घेताना x+1 x+2 असं घेणं जास्त अवघड आहे. कारण याच्यामध्ये व्हेरिएबल्स मॅच होणं अवघड जाते. त्याच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी अप्रोच वापरायचा. जनरली असे जे सिक्वेन्स सिरीजचे क्वेश्चन्स असतात, इथून काही अडचण नाही कारण तुम्ही 1 पासून मोजत होतात. पण इथून तुम्हाला 1 पासून काउंटिंग नाही करायची. ऍक्च्युली माहित नाही, एक्स जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हाच लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथून इथपर्यंतचा मायनस करणं रॉंग आहे. तर डोकं काय लावा, मला तर हे घर नको. तर मी एक आयडिया करतो. मी आधी टोटल घरांची सम घेतो. पूर्ण 49 घेतो. तर हा अप्रोच जास्त चांगला आहे. बघा मी काय काय करतोय. आधी काय करेल, मी पूर्ण S49 घेईल. सगळ्या हाऊस नंबरला ऍड करेल. आणि त्याच्यातून मी मायनस काय करेल, या घरातून इथपर्यंतचे घर मायनस करेल. एक्स पर्यंत. सांगा बरं, एक्स पर्यंत का मायनस करायचे? ही सम तर ऑलरेडी केलेली आहे ना आपण. याच्यामध्ये पूर्ण 49 मध्ये ही सम आली नाही का? आली आहे. आणि हे का मायनस करायचं इथपर्यंत? कारण त्याच्या पुढचे नंबर घ्यायचे. तर तो घरही नको आपल्याला. म्हणून आपल्याला मायनस काय करावं लागेल? SX पर्यंतची माहिती. आता इथे यांच्या जागी कोण आहे? x-1. इथे x आहे. x पर्यंतचे घर काय राहतील? फर्स्ट टर्म, लास्ट टर्म. आपला A+L वाला फॉर्म्युला. SN कसा लावणार? चला इथे SN कसा येईल? चला याला कसं लिहाल? n/2 इथली सम बघा, इंटू कुठून कुठपर्यंत? 1 to x-1. फर्स्ट टर्म कोण आहे? म्हणजे इथे किती येईल? 2 प्लस n किती आहे? x-1 आणि डिफरन्स कितीचा आहे? 1 चा आहे. त्याला 1च ठेवावं लागेल. 1 चा डिफरन्स आहे ना इथून इथपर्यंत प्रत्येक घरात. तर तुमचा s ऑफ x-1 इथपर्यंत आलं. ठीक, हे झालं लेफ्ट हँड साइड. एक तुम्हाला क्वाड्रॅटिक किंवा काहीतरी मिळेल आणि कॅल्क्युलेशन आन्सर येईल. आता S49 ला काही नाही, फर्स्ट टू लास्ट जायचंय. तर टर्म्स किती आहेत? 49/2 करा. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म ही झाली S49. त्याच्यातून मायनस काय करायचे? मायनस करायचं, त्याला मोठ्या ब्रॅकेटमध्ये ठेवा. ठीक, कुठपर्यंत जायचंय? एक्स पर्यंत. तर एक्स पर्यंतचे घर किती आहेत? x/2 आहेत ना. आणि सांगा, पहिलं घर एक्स आणि लास्ट घर x+1 झालं. तर तुम्ही काय केलं बघा, n/2 2a प्लस n-1 इंटू डी हे झालं LHS. RHS मध्ये पूर्ण 49 साठी n/2 a प्लस l, कारण पूर्ण घरांची संख्या तर माहिती आहे. मायनस SX, इथून x पर्यंतचे घर मायनस केले. तर x/2 टोटल घर x 1 पासून स्टार्ट करताय म्हणून तुम्हाला ते घेणं सोपं आहे. इथे कळलं ना 1 का घ्यालो. खूप जणांच्या डोक्यातील सर इथे तुम्ही 1 पासून घेताना फर्स्ट आणि लास्ट का नाही घेतलं? तेच घेतले, डिफरन्स घ्यावा लागेल ना इथे. कारण इथे मला ऍक्च्युअल माहित नव्हता लास्ट नंबर कोणता आहे तसा. डिफरन्स 1 चा आहे तो झालेलाच आहे ऑटोमॅटिकली. म्हणून इथे काम करा. बघा, इथून इथपर्यंत घर किती होते? x/2 फर्स्ट प्लस लास्ट झालं तुमचं हे. आता याला सिम्प्लिफाय केल्यावर जे इक्वेशन बनेल दॅट इज आवर आन्सर. तर इथून काय होतं बघा बरं, इथे कोण येतोय? x-1/2. बघा, 2 प्लस x-1 किती येते? 1 प्लस x येते. 2 प्लस x-1 1 प्लस x. इथे बघा 50 झालं. 50 ने 50 ला 2 ने डिवाइड केलं तर 49 इंटू 25 आलं इथलं. मायनस इथे किती येते बघा,
एक्स इंटू 1 प्लस एक्स बाय 2. बघा ओव्हरऑल 2 ने मल्टिप्लाय करू शकता. तर इथून तुम्हाला एक काम बघा, ए प्लस बी ए मायनस बी आलं. ए प्लस बी ए मायनस बी. ए कोणाला म्हणा? एक्स ला म्हणा. ऍडिशन इज कम्युटेटिव्ह, इथे काय अडचण नाही. तर इथे इक्वेशन काय बनतं बघा, याचं ए प्लस बी ए मायनस बी आणि 2 ने मल्टिप्लाय करताय, ओव्हरऑल 2 ने मल्टिप्लाय करताय, लक्षात घ्या. तर हा 2 कॅन्सल होईल आणि इथून कोण मिळेल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. LHS झालं क्लिअर इथून. इक्वल्स इथे पण एक 2 येईल, मग तो काय होईल? इथं 50 होईल. 50 इंटू 49 हे 45, 20 आणि 4 24, 2 4 5 0. 2 घेतला बरं मी इथे मल्टिप्लाय करून आणि इथूनही 2 कॅन्सल होईल आणि इथे काय मिळेल? एक्स मायनस करतोय तुम्ही, मायनस एक्स स्क्वेअर. मायनस आहे ना, एक्स प्लस मायनस मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा इथे एक्स स्क्वेअर कॅन्सल नाही होणार, कारण हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. तर तुम्हाला याला ऍज एक क्वाड्रॅटिक घ्यावं लागेल. चला पुढच्या स्टेपमध्ये इथं काय येतं बघा, एक्स स्क्वेअर सोबत या एक्स स्क्वेअरला आणा, 2x स्क्वेअर. हा इकडे येऊन मायनस होईल, हा होईल प्लस एक्स. दिसला? प्लस एक्स. ओके. आणि हा येऊन काय होईल? मायनस 2 4 2 4 5 1 होईल, कारण तो निगेटिव्ह होईल है ना, इज इक्वल टू 0. याच्यात एक कोणतरी कॅन्सल होते असं वाटायला मला, एक टर्म आपली कोणती तरी मिसिंग आहे. हे मांडल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय ते एक्स इंटू एक्स मायनस 1, 2 ने मल्टिप्लाय करतोय आपण ओव्हरऑल, ठीक आहे. इज इक्वल टू इथे किती येत होतं? 49. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 50. हा करा, आपण 2 ने मल्टिप्लाय करायलो सायमल्टेनियसली. मायनस इथून काय होणार आहे? 2 कॅन्सल होईल आणि एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस आपण नंतर याला बाहेर काढू. तर इथून काय येते बघा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स. इथे किती होतो? 2 4 5 0 मायनस एक्स स्क्वेअर. नाव इट इज करेक्ट. मायनस एक्स दोन्हीकडून कॅन्सल होईल आणि हा एक्स स्क्वेअर इकडून काय होईल? 2x स्क्वेअर. इकडं कोण राहिला? बरोबर 2 ने डिवाइड करा. हा, आणि हा कशाचा स्क्वेअर आहे? 35चा. म्हणून याचा आन्सर 35. आता याच्यात प्लस मायनस आहे ते ऍक्च्युली 35, पण ते हाऊस नंबर आहे, ते निगेटिव्ह नाहीत, कारण हाऊस नंबरच 1 to 49 पर्यंत आहे. कळलं सगळ्यांना? चलो. हा, डू फास्ट इट. 1 मिनिट. टोटल प्राइस 700 आहे. असे 7 प्राइजेस आहेत, तर यस 7 आहे 700. एन ला घ्यायचं 7 ठेव. एन ला 7 घ्यायचं. डी प्रत्येक पेक्षा 20 ने कमी, याला -20 घ्या आणि आपल्याला काढायचे ए. तर S7 इज 7/2 2a प्लस 6 इंटू -20. इथे घ्या 700, हा 2 वर आणा, 7 ला खाली आणा. हे 2a मायनस 120 होईल. हे झालं 200 प्लस 120/2. तर इथून ए येतो 320/2 160. तर फर्स्ट प्राइस 160 रुपीज होतं. वी विल कंटिन्यू टुमारो. असे सगळे चॅप्टर करून उद्या मी तुम्हाला